Hello students, welcome to the part 3 of mathematical logic. In the previous lecture, we have seen how to convert a given compound statement in symbolic form. In this lecture, we will learn how to find truth value of statement in verbal form and in symbolic form. Question: write the truth values of the following statements. First statement: 3 is a prime number and 4 is a rational number. Solution: एक कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना ते कंपाऊंड स्टेटमेंट जर व्हर्बल फॉर्ममध्ये असेल म्हणजे शाब्दिक फॉर्ममध्ये असेल तर त्याचं रूपांतर आधी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये करून घ्यायचं आहे. आणि आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये कंपाऊंड स्टेटमेंट जर व्हर्बल फॉर्ममध्ये असेल तर त्याचं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्व्हर्शन कसं करायचं आहे हे बघितलेलं आहे. आता इथं हे जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे याच्यात अँड हे कनेक्टिव्ह आहे. मग पहिल्यांदा पी आणि क्यू इथं आयडेंटिफाय करायचे आहेत. पी is 3 is a prime number and Q is 4 is a rational number. मग symbolic form equal to P and Q हा दिलेल्या वाक्याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे. आता त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढत असताना आधी P आणि Qच्या ट्रूथ व्हॅल्यू ज्या असतील त्या त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायच्या आहेत. मग P हे स्टेटमेंट 3 इज अ प्राईम नंबर, मग 3 प्राईम आहे म्हणून पीची ट्रूथ व्हॅल्यू टी येईल. आणि क्यू हे स्टेटमेंट 4 इज अ रॅशनल नंबर असं आहे. आता 4 हा नंबर ए डिवायडेड बाय बी ह्या फॉर्ममध्ये लिहिता येतो म्हणून तो रॅशनल आहे. प्रत्येक इंटीजर हा रॅशनल नंबर असतो म्हणून क्यूची ट्रूथ व्हॅल्यू टी येईल. आता ट्रूथ व्हॅल्यू काढत असताना जो सिम्बॉलिक फॉर्म आहे त्याच्यामध्ये पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेत. ट्रूथ व्हॅल्यू इक्वल टू टी अँड टी आणि अँडच्या ट्रूथ टेबलमध्ये टी अँड टी हा टी येतो म्हणून दिलेलं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. सेकंड स्टेटमेंट: ऑल फ्लॉवर्स आर रेड और ऑल काउज आर ब्लॅक. सोल्युशन: जे कंपाऊंड स्टेटमेंट दिले त्याचा आधी सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. ऑरनं जोडलेली वाक्य आहेत. ऑरसाठीचा सिम्बॉल आपल्याला माहिती आहे. आधी पी आणि क्यू सेपरेट आयडेंटिफाय करून लिहून घ्यायचे आहेत. लेट पी रिप्रेझेंट ऑल फ्लॉवर्स आर रेड, क्यू रिप्रेझेंट ऑल काउज आर व्हाईट. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इक्वल टू पी ऑर क्यू. आता त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढत असताना पीची ट्रूथ व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. पी हे स्टेटमेंट ऑल फ्लॉवर्स आर रेड. आता हे फॉल्स स्टेटमेंट आहे त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ येईल. क्यू स्टेटमेंट ऑल काउज आर व्हाईट हे सुद्धा फॉल्स स्टेटमेंट आहे म्हणजे क्यूची ट्रूथ व्हॅल्यू पण एफ येईल. आता एफ ऑर एफ हे ऑरच्या टेबलप्रमाणे सिम्प्लिफाय करायचं आहे. एफ ऑर एफ हा एफ येतो म्हणजे दिलेलं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे. थर्ड स्टेटमेंट: इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. सोल्युशन: इफ देननं जोडलेली वाक्य आहेत. आधी ह्या कंपाऊंड स्टेटमेंटचं रूपांतर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये करायचं आहे. त्याच्यासाठी पी आणि क्यू आधी सेपरेट लिहून घ्यायचे आहेत. इफच्या पुढं जे वाक्य आहे ते पी असणार आहे. पी रिप्रेझेंट मुंबई इज इन महाराष्ट्र. तर देनच्या पुढं जे वाक्य आहे ते क्यू असणार आहे. क्यू रिप्रेझेंट दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इक्वल टू पी इम्प्लाइज क्यू. आता ट्रूथ व्हॅल्यू काढत असताना सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आधी पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्यात. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू इक्वल टू पीची ट्रूथ व्हॅल्यू मुंबई इज इन महाराष्ट्र
असं स्टेटमेंट आहे. आता हे ट्रू स्टेटमेंट आहे म्हणून पीची ट्रूथ व्हॅल्यू टी. क्यू स्टेटमेंट दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया हे सुद्धा ट्रू स्टेटमेंट आहे. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज ऑल्सो टी. आता टी इम्प्लायज टी हे सिम्प्लिफाय करायचं आहे. इम्प्लिकेशनच्या टेबलप्रमाणे टी इम्प्लायज टी हा टी येईल म्हणून दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही टी असणार आहे. फोर्थ स्टेटमेंट, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ सन रायझेस इन द वेस्ट. सोल्युशन, आता इफ अँड ओनली इफनं जोडलेलं हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. आधी पी आणि क्यू सेपरेट लिहून घ्यायचे आहेत. हिअर पी रिप्रेझेंट मिल्क इज व्हाईट, क्यू रिप्रेझेंट सन रायझेस इन द वेस्ट. आता इफ अँड ओनली इफ असेल तर मध्ये डबल इम्प्लिकेशनचं साईन येणार आहे. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इक्वल टू पी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय क्यू. तर ट्रूथ व्हॅल्यू काढत असताना आधी पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत. पी हे सेंटेन्स मिल्क इज व्हाईट म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे आणि क्यू हे स्टेटमेंट सन रायझेस इन द वेस्ट म्हणजे हे स्टेटमेंट फॉल्स आहे. जे क्यूची ट्रूथ व्हॅल्यू एफ येणार आहे. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू इक्वल टू टी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय एफ. आता डबल इम्प्लिकेशनच्या टेबलप्रमाणे टी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय एफ हा एफ येतो म्हणून दिलेलं कंपाऊंड स्टेटमेंट त्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असणार आहे. फिफ्थ स्टेटमेंट, इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3i इज अ रियल नंबर. सोल्युशन, आता इथं एक फ्रेज वापरलेली आहे, इट इज नॉट ट्रू दॅट. मग इट इज नॉट ट्रू दॅट हा जो शब्दांचा समूह आहे त्याच्यासाठी निगेशन हे सिम्बॉल वापरायचं आहे. आता इथं आधी हे स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिताना हे सिम्पल सेंटेन्स आहे, ह्याच्यातला पी आधी ओळखायचा आहे. इट इज नॉट ट्रू दॅट ह्या शब्दांच्या पुढं जे सेंटेन्स लिहिलेलं आहे ते पी आहे. मग पी रिप्रेझेंट 5 - 3i इज अ रियल नंबर. तर सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना इट इज नॉट ट्रू दॅट एवढ्या फ्रेजसाठी निगेशन हे सिम्बॉल वापरायचं आहे म्हणून दिलेल्या वाक्याचं सिम्बॉलिक फॉर्म हा निगेशन पी येणार आहे. तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढत असताना ट्रूथ व्हॅल्यू इक्वल टू निगेशन आहे तसं ठेवलं आहे आणि पीची ट्रूथ व्हॅल्यू पी हे सेंटेन्स 5 - 3i इज अ रियल नंबर असं आहे. आता हा कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि कुठलाही कॉम्प्लेक्स हा रियल असत नाही म्हणजे 5 - 3i हा रियल नंबर नाही म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ येणार आहे. आता ती तिथं सबस्टिट्यूट केलेली आहे. तर निगेशन एफ सिम्प्लिफाय करायचं आहे. निगेशन एफ सिम्प्लिफाय केलं की निगेशन एफ हा टी येतो म्हणून दिलेलं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येईल. तर त्याच पद्धतीनं हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन, राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट, 4 इज ऑड or 1 is prime. Second, 64 is a perfect square and 46 is a prime number. Third, 5 is a prime number and 7 divides 94. Fourth, it is not true that 5 - 3i is a real number. Fifth, if 3 plus 3 into 5 equal to 8, then 3 plus 5 equal to 15. Sixth, milk is white if and only if sky is blue. 7, 24 is a composite number or 17 is a prime number. Question, if statements P, Q are true and R, S are false, determine the truth values of the following. First statement, P or Q and R. सोल्युशन, इथं एक कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दिलेलं आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि त्याच्यामध्ये जे स्टेटमेंट्स आहेत त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू पण दिलेल्याच आहेत. म्हणजे पी आणि क्यू
ही स्टेटमेंट्स ट्रू आहेत, म्हणजे त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू टी आहेत. पीची ट्रूथ व्हॅल्यू टी, क्यूची ट्रूथ व्हॅल्यू टी. आणि आर आणि एस ही स्टेटमेंट फॉल्स आहेत, म्हणजे आरची ट्रूथ व्हॅल्यू एफ आणि एसची ट्रूथ व्हॅल्यू एफ घ्यायची आहे आणि दिलेलं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. सो सोल्युशन, गिवन स्टेटमेंट पी ऑर क्यू अँड आर, देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू इक्वल टू, आता ज्या ट्रूथ व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या आहे तशा सबस्टिट्यूट करायच्या आहेत. पीची ट्रूथ व्हॅल्यू टी ऑर ब्रॅकेटमध्ये क्यूची ट्रूथ व्हॅल्यू टी अँड आरची ट्रूथ व्हॅल्यू एफ. ट्रूथ व्हॅल्यू जशा दिलेल्या आहेत तशा त्या सबस्टिट्यूट केलेल्या आहेत. आता हे फक्त ट्रूथ टेबल्सप्रमाणे सिम्प्लिफाय करत जायचं आहे. आधी ब्रॅकेट सिम्प्लिफाय करायचं आहे, इक्वल टू टी ऑर, तर टी अँड एफ हा अँडच्या ट्रूथ टेबलप्रमाणे त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ येणार आहे. टी अँड एफ इज एफ, इक्वल टू, आता टी ऑर एफ सिम्प्लिफाय करताना ऑरचा ट्रूथ टेबल इथं माहिती पाहिजे. ऑरच्या ट्रूथ टेबलप्रमाणे टी ऑर एफ हा टी येतो, म्हणजे दिलेलं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. सेकंड स्टेटमेंट, क्यू अँड आर ऑर निगेशन पी अँड एस. तर त्याच पद्धतीनं ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. याच्यासाठी ट्रूथ टेबल फक्त पाठ पाहिजेत. आपले जे 5 कंपाऊंड स्टेटमेंटसाठीचे जे ट्रूथ टेबल दिलेले आहेत ते पाठ असतील तर अशा कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करता येणार आहे. सोल्युशन, गिवन स्टेटमेंट आहे तसं घ्यायचं आहे, क्यू अँड आर ऑर निगेशन पी अँड एस. आता ट्रूथ व्हॅल्यू इक्वल टू, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना पी क्यू आर एस ह्यांच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या आहेत तशा सबस्टिट्यूट करायच्या आहेत, दुसरा कुठलाही बदल करायचा नाही. इक्वल टू टी अँड एफ ऑर निगेशन टी अँड एफ. आता सिम्प्लिफाय करायचं आहे ट्रूथ टेबल्सप्रमाणे. इक्वल टू टी अँड एफ हा एफ येतो, ऑर निगेशन टी म्हणजे टीच्या उलट एफ, अँड आहे तसा ठेवला, पुढं जो एफ आहे तो आहे तसा ठेवलेला आहे. इक्वल टू, आता आधी ब्रॅकेट सिम्प्लिफाय करून घ्यायचं आहे. पहिला पार्ट आहे तसा ठेवला, एफ ऑर आणि एफ अँड एफ हा एफ येतो, इक्वल टू एफ ऑर एफ. आता एफ ऑर एफ हा ऑरच्या टेबलप्रमाणे एफ येईल, म्हणजे दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही फॉल्स एफ येणार आहे. तिसरं स्टेटमेंट, निगेशन आर इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आता दिलेलं स्टेटमेंट आहे तसं घ्यायचं आहे सोल्युशनमध्ये. गिवन स्टेटमेंट इक्वल टू निगेशन आर इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आता पी क्यू आरच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या आहे तशा सबस्टिट्यूट करायच्या आहेत. ट्रूथ व्हॅल्यू इक्वल टू निगेशन एफ इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय टी इम्प्लाइज निगेशन टी. आता हे ट्रूथ टेबल्सप्रमाणे सिम्प्लिफाय करत जायचं आहे. इक्वल टू निगेशन एफ हा एफच्या उलट येईल, टी, साईन आहे तसं ठेवलं, इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय टी इम्प्लाइज निगेशन टी हा टीच्या उलट येईल, एफ. आता पहिला ब्रॅकेट सिम्प्लिफाय करताना इक्वल टू, आता डबल इम्प्लिकेशनमध्ये आहे, म्हणजे टी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय टी हा टी येणार आहे, टी इम्प्लाइज एफ. आणि आता इम्प्लिकेशनच्या टेबलमध्ये बघायचं आहे, टी इम्प्लाइज एफ हा एफ येतो. आता ही फायनल स्टेप तयार झाली, म्हणजे दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही एफ असणार आहे. फोर्थ स्टेटमेंट, निगेशन पी अँड निगेशन क्यू अँड आर ऑर क्यू अँड आर ऑर पी अँड आर. सोल्युशन, दिलेलं स्टेटमेंट आहे तसं आधी लिहून घ्यायचं आहे. गिवन स्टेटमेंट इक्वल टू निगेशन पी अँड निगेशन क्यू अँड आर ऑर क्यू अँड आर ऑर पी अँड आर. आता ह्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना
PQRSच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या वापरायच्या आहेत आणि आपले 5 कंपाऊंड स्टेटमेंटसाठीचे जे ट्रूथ टेबल आहेत ते इथं वापरायचे आहेत. आता ट्रूथ व्हॅल्यू काढत असताना PQRSच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या आहे तशा पुढच्या स्टेपला सबस्टिट्यूट करायच्या आहेत. बाकी सिम्बॉलमध्ये ब्रॅकेटमध्ये कुठलाही बदल करायचा नाही. ट्रूथ व्हॅल्यू इक्वल टू निगेशन T अँड ब्रॅकेटमध्ये निगेशन T अँड F ब्रॅकेट कंप्लीट केलं आहे. ऑर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये Qची ट्रूथ व्हॅल्यू T अँड Rची ट्रूथ व्हॅल्यू F ऑर ब्रॅकेट Pची ट्रूथ व्हॅल्यू T अँड Rची ट्रूथ व्हॅल्यू F. ट्रूथ व्हॅल्यू ज्या दिलेत त्या आहेत तशा ठेवलेल्या आहेत. सिम्बॉल्समध्ये ब्रॅकेट्समध्ये कुठलाही बदल नाही. आता हे सिम्प्लिफाय करता आलं पाहिजे ट्रूथ टेबल्सचा वापर करून. इक्वल टू निगेशन T म्हणजे टीच्या उलट F अँड ब्रॅकेटमध्ये निगेशन T म्हणजे F अँड F ऑर आता सेकंड ब्रॅकेटमध्ये T अँड F अँडच्या ट्रूथ टेबलमध्ये T अँड F हा F येतो ऑर परत T अँड F आहे. T अँड F हा F येईल. आता पुढची स्टेप इक्वल टू F अँड हे आहे तसं ठेवलेलं आहे आणि F अँड F हा अँडच्या ट्रूथ टेबलप्रमाणे F येतो तो तिथं सबस्टिट्यूट केला आहे. ऑर दुसरा ब्रॅकेट F ऑर F हा F येतो. पुढची स्टेप आता पहिला ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे. F अँड F अँडच्या ट्रूथ टेबलप्रमाणे F अँड F हा F येतो आणि पुढं जो ऑर F आहे तो आहे तसा ठेवलेला आहे. आता F ऑर F हा ऑरच्या टेबलप्रमाणे सिम्प्लिफाय करायचा आहे. F ऑर F हा F येतो म्हणजे दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू F येणार आहे. पाचवं स्टेटमेंट निगेशन P अँड Q अँड निगेशन R ऑर Q इम्प्लाइज P इम्प्लाइज निगेशन S ऑर R. तर त्याच पद्धतीनं ह्याची पण ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. पहिल्यांदा दिलेलं स्टेटमेंट ॲज इट इज लिहायचं आहे. गिवन स्टेटमेंट निगेशन P अँड Q अँड निगेशन R ऑर Q इम्प्लाइज P इम्प्लाइज निगेशन S ऑर R. तर ट्रूथ व्हॅल्यू काढत असताना PQRSच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या आहे तशा तिथं सबस्टिट्यूट करायच्या आहेत. सिम्बॉल ब्रॅकेट आहे तसे ठेवायचे आहेत. ट्रूथ व्हॅल्यू इक्वल टू ब्रॅकेटमध्ये पुन्हा ब्रॅकेट आहे निगेशन T अँड T अँड निगेशन F ऑर T इम्प्लाइज T इम्प्लाइज निगेशन F ऑर F. आता ट्रूथ टेबल पार्ट पाहिजेत तरच पुढं तुम्हाला सिम्प्लिफाय करता येणार आहे. इक्वल टू निगेशन T हा F येईल. F अँड T आहे तसा ठेवला अँड परत निगेशन F हा T येईल ऑर तर T इम्प्लाइज T हा इम्प्लिकेशनच्या टेबलप्रमाणे T येईल. T इम्प्लाइज लास्ट ब्रॅकेटमध्ये निगेशन F हा T ऑर F आहे तसा ठेवला. आधी ब्रॅकेट सिम्प्लिफाय करत जायचं आहे. आता इक्वल टू पुढची स्टेप F अँड T हा F येईल अँड T पुढं जो आहे तो आहे तसा ठेवला आहे ऑर आता दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये T इम्प्लाइज हे आहे तसं ठेवलं आहे आणि पुढचा ब्रॅकेट आधी सॉल्व करून घेतलेला आहे. पुढच्या ब्रॅकेटमध्ये ऑर आहे T ऑर F हा T येणार आहे. आता हे दोन ब्रॅकेट आधी सॉल्व करून घ्यायचे आहेत. पहिला ब्रॅकेट F अँड T अँडच्या ट्रूथ टेबलप्रमाणे F ऑर T इम्प्लाइज T इम्प्लिकेशनच्या टेबलप्रमाणे T. आता F ऑर T आता मध्ये सिम्बॉल ऑर आहे म्हणजे ऑरचा टेबल वापरायचा आहे. F ऑर T हा T येईल म्हणजे दिलेलं कंपाऊंड स्टेटमेंट ट्रू आहे. सहावं स्टेटमेंट निगेशन ब्रॅकेटमध्ये निगेशन P अँड R ऑर S इम्प्लाइज निगेशन Q स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय P अँड R.
आता पुन्हा त्याच मेथडनं आपण हे सोल्युशन मांडणार आहे. सोल्युशन गिवन स्टेटमेंट आहे तसं लिहून घ्यायचं आहे. निगेशन ब्रॅकेटमध्ये निगेशन P अँड R और S implies negation Q implies and implied by P and R. पहिल्यांदा P Q R Sच्या ट्रूथ व्हॅल्यू त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत. ट्रूथ व्हॅल्यू इक्वल टू निगेशन ब्रॅकेटमध्ये निगेशन T अँड F और F implies negation T implies and implied by T and F. आता ट्रूथ टेबलप्रमाणे हे सिम्प्लिफाय करत जायचं आहे. पहिला जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे तो सिम्प्लिफाय करायचा आहे आणि त्याच्यासाठी त्याच्या आत जे ब्रॅकेट आहेत ते सिम्प्लिफाय करावे लागतील. निगेशन आहे तसं ठेवलं. निगेशन ब्रॅकेटमध्ये निगेशन T हा F येईल, F अँड F और F इम्प्लाइज पुन्हा निगेशन T हा F येईल, ब्रॅकेट कंप्लीट, इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय T अँड F हा अँडच्या ट्रूथ टेबलप्रमाणे F येणार आहे. इक्वल टू निगेशन आहे तसं ठेवले, ब्रॅकेटमध्ये F अँड F हा F और F इम्प्लाइज F हा T येणार आहे. इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय F आहे तसं ठेवलेलं आहे. आता पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचं आहे. इक्वल टू निगेशन ऑरच्या टेबलप्रमाणे F और T हा T येईल, म्हणजे निगेशन T पुढं जे स्टेटमेंट आहे ते आहे तसं ठेवलं आहे, इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय F. आता निगेशन T म्हणजे Tच्या उलट इक्वल टू F इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय F. आणि डबल इम्प्लिकेशनमध्ये दोन लेटर जर सारखे असतील तर डबल इम्प्लिकेशनची व्हॅल्यू T येणार आहे, म्हणजे F इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय F हा T येईल, म्हणजे दिलेलं कंपाऊंड स्टेटमेंट ट्रू आहे. हा प्रश्न तुम्ही इंडिपेंडंटली त्याच पद्धतीनं सॉल्व करू शकता. क्वेश्चन, इफ द स्टेटमेंट्स P Q आर ट्रू अँड R S आर फॉल्स determine the truth values of the following. First statement, negation P and Q or negation R. Second, P and negation R and negation Q or S. Third, negation P implies Q implies and implied by R and S. Fourth, negation P implies Q and R implies and implied by S. Fifth, P or Q and R. Sixth, P implies Q or R implies S. Seventh, P implies Q and negation R.